दिशा सालियांच्या वडिलांची हायकोर्टात धाव, प्रकरणाची पुन्हा चौकशी करण्याची मागणी. आदित्य ठाकरे, सूरज पंचोली, दिनो मोरियासह मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप. विधान भवनात नियमानुसार कामं होत नाही, विरोधकांचा आरोप. आज राज्यपालांची भेट घेऊन तक्रार करणार. नागपूर हिंसाचाराबाबतही देणार निवेदन. नीलम गोऱ्हे विरोधातील अविश्वास प्रस्ताव सभापतींनी फेटाळला. विरोधक आक्रमक. उपसभापती डायसवर बसल्यास कामकाजात सहभागी होणार नाही, विरोधकांचा इशारा. याच अधिवेशनात विरोधी पक्षनेता जाहीर होणार. महाविकास आघाडीकडून भास्कर जाधव यांच्या नावाचे पत्र. लोकशाही मराठीला सूत्रांची माहिती. मुलीची 10वीची परीक्षा संपल्यावर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात वर्षावर राहायला जाणार. जयंत पाटलांनी घेतलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. आरएसएस कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही. औरंगजेब कबरीवरून आंदोलन करणाऱ्या विश्व हिंदू परिषदेचे संघाने कान टोचले. बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय? मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर. अल्पवयीन मुलांची अल्पवयीन मुलाला मारहाण. अंजली दमानियांकडून व्हिडिओ पोस्ट. एकाला अटक. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे 99 दिवसांपासून फरार. कृष्णा आंधळेकडे महत्त्वाचे पुरावे, तो सापडणं गरजेचं. धनंजय देशमुखांचं वक्तव्य. सतीश भोसले उर्फ खोक्याची शिरूर न्यायालयात आज होणार सुनावणी. दुपारी 12 वाजता सुनावणीला सुरुवात. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड सत्र न्यायालयात चालणार. सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर बीड न्यायालयातच प्रकरणाचा खटला चालणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.